हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी आणि ही गवारची भाजी आहे ती आपण राईससोबत देखील खाऊ शकतो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल मी कोणता मसाला टाकलेला आहे. त्याच्याने भाजी आपली अगदी वेगळ्या पद्धतीची होणार आहे, अगदी चविष्ट होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर आधी आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि इथे मी एक खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे. सुका नारळ घेतलेला आहे. ते आपण छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घेऊयात आणि आता मिक्स करून घेऊयात आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना आपल्याला तेल घालायची काही गरज नाही आहे की खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटतं, त्यामुळे आपण तेल अजिबात घालणार नाही आहोत. असंच आपण भाजून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही स्लाइस करून देखील खोबरा भाजून घेऊ शकता. तर मी इथे किसून घेतलेला आहे खोबरा. बघू शकता खोबरं आपलं अगदी गोल्डन कलरचं झालेलं आहे, छान असं भाजून झालेलं आहे. तो आता मी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेणार आहे आणि खोबरं आहे ते थंड करून घेऊयात. तर इथे माझं आता सर्व काढून झालेलं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि कांदा देखील भाजून घेणार आहोत. तर इथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि कढई आपली गरमच आहे. तर आता आपण त्यामध्ये 3 कांदे घालून घेऊयात. इथे मी मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत, बारीक कापायची काही गरज नाही आहे. आपण ते वाटण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि आता आपण मस्त मिक्स करून घेऊयात आणि कांदा देखील आपण मस्त असं गोल्डन कलरचं भाजून घेऊयात. कांदा खोबरा छान भाजल्याने आपलं वाटण देखील खूप छान होतो, टेस्टला खूप छान होतो वाटण आणि भाजी देखील चवदार होते. तर इथे बघू शकता आपलं कांदा देखील मस्त भाजून झालेला आहे. तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे कांदा खोबरा आहे ते थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर इथे माझं आता सर्व काढून झालेलं आहे. तर आता आपण मिक्सरला लावून घेऊयात. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि कांदा खोबरा देखील आपला थंड झालेला आहे आणि आता आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि थंड झाल्यावरतीच घालून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी आहे ती आपली कडू होते गरमच वाटलं की. तर आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊयात. गरजेपुरतंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी देखील घालायचं नाही आहे, नाहीतर आपलं वाटण आहे ते पातळ होईल. आता आपण मिक्सरला लावून घेऊयात. तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आपलं वाटण कसं झालेलं आहे ते. बघू शकता आपल्याला कन्सिस्टन्सी जशी पाहिजे आहे तशी आपली वाटणाची झालेली आहे. तर आता मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल देखील मस्त गरम करून घेऊयात. तर तेल देखील मस्त गरम झालेलं आहे. त्यामध्ये इथे मी उभी कट करून घेतलेली आहे एक मिरची आणि कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत. 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आहेत. त्यानंतर इथे मी 5 ते 6 लसूण घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतलेली आहे. आणि आता आपण एक कांदा घेतलेला आहे, त्याला मीडियम साईजमध्ये असं कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही वाटत असेल तर तुम्हाला बारीक देखील तुम्ही कट करून घेऊ शकता कांद्याला. आणि आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात. आता कांद्याला आपण थोडंसं साईडला करून घेऊयात आणि तेलामध्ये आपण जिरं तडतडून घेऊयात. त्यानंतर थोडंसं हिंग घालून घेऊयात आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. बघू शकता इथे कांदा देखील आपला सॉफ्ट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये एक टमाटर घालून घेतलेला आहे. टमाटर देखील आपण बारीक कट करून घेतलेला आहे, तो देखील मस्त असं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण लगेचच त्यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि चवीनुसार आपण मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं टमाटर देखील मस्त असं पटकन शिजेल. आणि आता मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता कांदा टोमॅटो आपला मस्त असं सॉफ्ट झालेला आहे. त्यामध्ये आता आपण मसाला घालून घेऊया. तिथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे आणि 2 चमच मसाला घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमच हळद घेतलेली आहे आणि पाव चमच धना पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी एक तो मसाला घातलेला आहे जो आहे सिक्रेट मसाला आपला. तर इथे मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच मसाला घेतलेला आहे मी. हा मसाला घालून नक्की भाजी करा, मस्त चवदार एकदम भाजी वेगळ्या पद्धतीचीच लागते.
आणि हा पावभाजी मसाला आहे तो मी घरीच तयार केलेला आहे, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती नक्की चेक करा. तर आता आपण जे वाटण केलं होतं ते देखील आपण वाटण घालून घेऊया. तिथे मी 3 चमच वाटण घेतलेलं आहे आणि आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला वाटण नसेल घालायचं तर तुम्ही ही भाजी कांदा टोमॅटोमध्ये देखील करू शकता. त्यामध्ये बटाटा देखील घालून ही भाजी करू शकता. तशी देखील भाजी छान लागते. तर इथे आपण मस्त असं मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे. तर मसाला देखील मिक्स करून झालेला आहे. त्यामध्ये आता मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. तर पाणी आपल्याला जेवढं घालायचं आहे, जेवढे आपल्याला थिकनेसपणा पाहिजे आहे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी आता गवार घेतलेली आहे आणि गवार आहे ती आधी पहिली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, त्यानंतरच कट करून घ्यायची आहे. आणि इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे, ते आपण सर्व आता गवार घालून घेऊयात. तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये गवार कट करून घ्यायचे आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही गवार कट करून घेऊ शकता. आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात. तर आता माझं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण झाकण लावून 15 मिनिटं भाजीला शिजवून घेऊयात. तर इथे बघू शकता 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूयात. तर बघू शकता मस्त असं भाजीला आपल्या कड आलेला आहे. तर आता आपण तुम्हाला मी भाजी चेक करून दाखवते कशा पद्धतीने शिजलेली आहे ती. तर बघू शकता इथे भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण वरून 1 चम्मच पुन्हा पावभाजी मसाला घालून घेऊयात आणि भाजी मिक्स करून घेऊयात. आता आपण 1 ते 2 मिनिटं फक्त भाजीला शिजवून घेणार आहोत. ह्या स्टेजला तुम्ही पावभाजी मसाला घाला, अजून भाजीची चव वाढेल. जर का तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या, त्याने मला अजून असं खूप सारं मोटिवेशन मिळतं. तर आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. तर इथे आपली गवारची भाजी तयार आहे. तर कशी वाटली माझी आजची ही नवीन रेसिपी? जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.